आज आपण चिली पोटॅटो कसे करणार आहे हे बघणार आहोत. चला दादा रेसिपीकडे वळूया. तांदळाचे पीठ 2 चमचे घेतलेले आहे आपण. त्यानंतर मिरची पावडर, व्हाईट तीळ, धनिया पावडर, गोडा मसाला, हळद आणि हे बटाट्याचे काप अशा प्रकारे आपण जसे फिंगर चिप्ससाठी कट करून घेतो त्या प्रकारे आपण कट करून घेतलेले आहेत. चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ. आपण एक पुडी लसूण आहे ना तो असं सोलून घेतलेला आहे. त्यानंतर सोया सॉस घेतलेला आहे आणि टोमॅटो केचप. आता आपण हे 2-3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून ह्यातलं हे पाणी काढून घेऊया. आता आपण ह्यामध्ये 2 चमचे जे तांदळाचे पीठ घेतलं होतं ते टाकून घेऊया. तुम्ही ह्याच्याऐवजी कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकता. त्यानंतर लाल तिखट घ्यायचा 1 चमचा, धनिया पावडर 1 चमचा, गोडा मसाला 1 चमचा, हळद आपण अर्धा चमचा घेणार आहे आणि चाट मसाला सुद्धा आपण 1 चमचाच टाकणार आहे. चाट मसाला कसा त्याच्याने जरा चव छान येते म्हणून, नाहीतर ते तुम्हाला जर नसेल वापरायचं तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल. चवीपुरतं मीठ. आपण हे पूर्ण हाताच्या साहाय्याने मॅश करून घेऊया. हे सगळे मिक्स करून घेऊया. तर हे बघा आपण व्यवस्थित या सगळ्या बटाट्याला हे लावून घेतलेलं आहे. आता आपण हे डीप फ्राय करून घेऊया. मी तोपर्यंत तेल तापायला ठेवलं होतं. आता त्यामध्ये आपण हे टाकून घेऊया. हे पाहता आपण व्यवस्थित किती अलगदपणे पलटी होतात. ते व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे पूर्ण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. आणि तुम्ही बघू शकता हे किती व्यवस्थित असे वेगवेगळे झालेले आहेत, एकमेकांना चिकटलेले नाही आहेत किंवा काहीच नाही. किती व्यवस्थित असे ते फ्राय होतात. ते आता हे असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपले बाकीचे पण फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे आता आपण पूर्ण बटाटे असे क्रिस्पी फ्राय करून घेतलेले आहेत. आता ज्या कढईमध्ये आपण आता हे पूर्ण पोटॅटो फ्राय केलेले आहेत त्याच तेलामध्ये आपण आता परतून घेणार आहे. कारण ते तेल कशाला वाया घालवायचं ना, आपण त्यामध्येच आता करून घेणार आहे. आता हा जो लसूण आहे आपण सोललेला तो पहिले फ्राय करून घ्यायचा. आपण लसूण व्यवस्थित क्रिस्पी असा ब्राऊनमध्ये फ्राय करून घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण काय करायचं आहे, थोडं सोया सॉस टाकायचं आहे. 1च चमचा टाकायचा आहे, जास्त ॲड नाही करायचं आहे. आपण 1 चमचा टोमॅटो केचप टाकणार आहे. हे सोया सॉस आणि टोमॅटो केचप जेव्हा टाकलो तेव्हा आपण काय करायचं, गॅस बारीक करायचं, गॅसची फ्लेम, नाही तर हे करपून जाईल. आणि ह्यामध्ये जे आता आपण पोटॅटो फ्राय केलेले आहेत ते टाकून घ्यायचे. आता आपण ह्या सॉसमध्ये हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया. त्यामध्ये आता आपण परत वेगळी मिरची पावडर किंवा कुठले मसाले ॲड केलेले नाही आहेत, कारण की आपण फ्राय करतानाच आपण हे सगळे बटाट्याला लावून घेतलेले होते. त्यामुळे वेगळे असे काय आता ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे नाही. हे आता आपण व्यवस्थित मसाल्यांमध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपण हे सर्व करून घेऊया. आता आपण ह्यामध्ये वरतून व्हाईट तीळ ॲड करू. त्याच्याने काय होतं, डिश दिसायलाही छान दिसते आणि खायलाही खूप छान लागते. अशा प्रकारे एकदम क्रिस्पी आणि घरच्या साहित्यामध्ये कमी वेळात होणारे आपले चिली पोटॅटो खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही बघू शकता ते किती व्यवस्थित दिसतात आणि खायलाही खूप चविष्ट लागतात. आणि जास्त मसालेही वापरले नाही, जे आपले घरगुती मसाले आहेत अवेलेबल त्याच्यामध्येच आपण हे केलेले आहेत.